मंडळातील माझे सहकारी आदिती तटकरेजी, भास्करजी विचारेजी, आपल्या नगरीच्या प्रथम नगराध्यक्षा, प्रथम नागरिक सौभाग्यवती माधुरीताई गोलप, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुभाषराव खेकाणे, राजीव साबळेजी, नाना भौणजी, तसंच ॲडव्होकेट रातवडकरजी, सौभाग्यवती हेमाताई मांडकरजी, ॲडव्होकेट उत्तम जाधवजी, नाना भौणजी, जानवी शिंदेजी, जनार्दन शिगवणजी, चंद्रकांत बोरावकरजी, मेघनाताई सुतारजी, राकेश नांदगावकरजी, चंद्रकांत रोडेजी, गीताताई जाधवजी, रवी नटेजी, अक्षरा कदमजी, काका नवगणेजी, शादाब गैबीजी, शेखर शेठ देशमुख, रवी शेठ मांडवकर, चेतन चव्हाणजी, मंगेश देशमुखजी, हिराचंद तांबेजी, सर्व उपस्थित असणारे माझ्या तळा नगरपंचायतीचे सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर, माझ्या तळा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक, माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराची अतिशय जोरदार अशा प्रकारची प्रचार सभा सगळ्यांच्या चालू आहेत. पण मला तटकरे साहेबांनी सांगितलं होतं, कारण संध्याकाळी आमच्या सभा असतात, सकाळचा वेळ काढून तळ्यामध्ये आलं पाहिजे. पण आज तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाच्या करता मला इथं बोलवलं आणि त्याचं भूमिपूजन देखील आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. मी सुरुवातीलाच तळा नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचं ह्या शहराच्या वास्तूमध्ये, ह्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगली वास्तू ही उद्याच्या काळामध्ये उभी राहणार आहे, त्याचं भूमिपूजन झालं असं जाहीर करतो. आज इथं येत असताना वेगवेगळी आम्ही त्याचं भूमिपूजन केलं. मोदी तलावाचं जीर्णोद्धार करण्याच्या बद्दल आदितीनं मला सांगितलं. 25 लाखाचा निधी तयार करता आदितीनं मिळवलेला आहे. आत्ता जी नगरपंचायतीची इमारत होती त्याला 4 कोटी रुपये तिनं मिळवलेले आहेत. अजून 4 कोटीची गरज आहे. आपण ज्या परिसरामध्ये बसलोय त्या आई चंडिका देवीच्या पुढे मी नतमस्तक होतो आणि त्यांनी पण श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्टच्या बद्दल एक निवेदन मला, खासदारांना आणि मंत्री महोदय आदितीला दिलेला आहे. त्याचा उल्लेख मगाशी खासदारांनी आपल्या भाषणामध्ये केला. मित्रांनो, मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय. केंद्रामध्ये एनडीए सरकारला आमचा पाठिंबा आहे. विकास झाला पाहिजे, प्रगती झाली पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, बचत गट असतील त्याच्यामध्ये महिलांना देखील मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम झालं पाहिजे आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत असणारा तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वार्थाने देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य विकासाच्या बाबतीमध्ये राहिलं पाहिजे असा प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल किंवा आमचे सगळे सहकारी असतील, आमच्या सगळ्यांचा आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील देशाला जगामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याच्या करता कसोशीने प्रयत्न करतायत आणि त्याच्या अनेक बाबी आपल्या सगळ्यांच्या पाहण्यात येतात. देशामध्ये पोर्टची कामं मोठ्या प्रमाणावर चाललेली आहेत. देशामध्ये एअरपोर्टची कामं मोठ्या प्रमाणावर चालली आहेत, म्हणजे बंदरं पण चाललेली आहेत आणि विमानतळं पण चाललेली आहेत. नॅशनल हायवेची मोठी कामं चाललेली आहेत. सगळीकडे जाळं रस्त्यांचं आपण निर्माण करतोय. त्यामध्ये केंद्र सरकार आपल्याला मोठी मदत करत आहे. अशी अनेक प्रकारची कामं ही देश पातळीवर, राज्य पातळीवर चाललेली आहे. असं होत असताना आपला कोकण कुठं मागं राहू नये,
तळ्याचा परिसर कुठं मागे राहू नये म्हणून खासदार, आमदार, मंत्री या नात्याने सगळे आम्ही प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. मित्रांनो, आत्ताच सुनीलजींनी पण आपल्याला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. आज तारीख आहे 5 दिवसापूर्वीच 1 जानेवारी सुरू झालेलं आहे. हे नवीन वर्ष देखील आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि आई चंडिका देवी प्रार्थना करतो देवीची चरणी की महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं हे नवीन वर्ष ठरावं. अशा पद्धतीनं आई चंडिका देवीला मी मागणी देखील या निमित्तानं करतो. आज बऱ्याच जणांना माहिती नाही, परंतु आज राष्ट्रीय पक्षी दिन आहे. या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या पण शुभेच्छा देतो. कारण मित्रांनो, मायमाऊलींनो, पक्षाचं महत्व आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक जागरूकता निर्माण करण्याच्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे, म्हणून तो साजरा केला जातो. ही महत्वाची बाब आहे. आम्ही लहानपणी बघायचो, कुठेही बघितलं तर चिमण्यांचा चिवचिवाट आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळायचा. आता तुम्हाला चिमणी कुठे दिसते का? चिमणी पण दिसत नाही, चिमणा पण दिसत नाही. कारण चिमणीच नाही तर चिमणा कुठनं येणार? याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु अक्षरशः लहानपणी कुठेही शेतावर जा, कुठल्याही गावात जा, कुठेही कोकणात जा, कुठल्याही परिसरामध्ये जा, अशा छानशा उड्या मारत 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 त्या चिमण्या सगळीकडे फिकायच्या. ही निसर्गाची गरज आहे. जसं तुम्हाला मला जगण्याचा अधिकार आहे, तसं पशुपक्ष्यांना पण ह्या वसुंधरेवर जगण्याचा अधिकार आहे. आणि तो पहिल्यापासून चालत आलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात पण जागरूकता निर्माण करण्याचं काम मी तर अनेकांना सांगत असतो की बाबांनो, ज्याला शक्य असेल त्यांनी बाहेर वेगवेगळ्या प्रकारचं त्या पक्ष्यांचं जे खाद्य आहे ते ठेवा. काही ठेवतात, पक्षीप्रेमी ठेवतात, खाद्य ठेवतात, पाणी ठेवतात, आणि त्याच्यातनं हे प्रमाण वाढावं ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. काही पक्षी तर अक्षरशः आता अस्तित्वात राहिलेले नाहीयेत. त्यामध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे सोलापूर आणि तिकडं माळढोक पक्षी, तुम्ही नाव ऐकून असेल ज्यांना पक्षाची माहिती आहे, तो माळढोक पक्षी एवढं मोठं आरक्षण तिथं ठेवलेले माळढोक पक्षाच्या करता, परंतु तो पक्षी फार क्वचित एखाद दुसरा त्या ठिकाणी दिसतोय. अशा पद्धतीनं या राष्ट्रीय पक्षी दिनाच्या निमित्तानं देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो. रायगडचा जिल्हा पक्षी आहे तिबोटी खंड्या, हा देखील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता किती तिबोटी खंड्या बघायला मिळतोय? फार कमी त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून त्याच्याकडे पण आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. खरं ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणूनच आल्या आल्या आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुढं नतमस्तक झालो, त्यांच्या पुढं अभिवादन केलं. आणि हा तळा किंवा कोकण, मी कोकणला सुनील तटकरेंना माहिती आहे किंवा आदित्यलाही आता माहिती आहे, ती मंत्रिमंडळात आहे. आम्ही त्याच्या आधी तटकरे साहेब आम्ही काही काम करायचो. कोकणचा कुठलाही प्रश्न आला तर कधी कधी काही असे प्रसंग निर्माण व्हायचे की काय करायचं. मी नेहमी त्यांना सांगायचो की बाबांनो, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, हा सगळा भाग वेगवेगळ्या ऊसाची शेती अडचणीत आहे, मदत करा. कापूस अडचणीत आहे, मदत करा. सोयाबीन अडचणीत आहे, मदत करा. इतर वेगवेगळ्या प्रकारे संत्र्याच्या बागा अडचणीत आहे, केळीच्या बागा अडचणीत आहे, द्राक्षाच्या बागा अडचणीत आहे, मदत करा. केली पाहिजे. अनेक जण इथं बसलेले शेतकरी आहेत, हे मलाही जाणीव आहे. मी पण शेतकरी आहे, मला पण शेती करायला आवडते. माझी पण शेती उत्तम मी करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याच राज्याचे राज्यपाल महोदयांना कृषकच्या उद्घाटनाच्या करता मी 17 जानेवारीला त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. ते येतो म्हणलेले आहेत. बारामतीला फार मोठं कृषी प्रदर्शन आम्ही तिथं भरवत असतो. आधुनिक पद्धतीची शेती कशी करायची, कमी पाण्यामध्ये शेती कशी करायची, कमी खतांचा वापर करून जास्त उत्पादन कसं काढायचं, एआयचा वापर कसा करायचा, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा कसा करायचा. आता ते तंत्रज्ञान विकसित झालंय. 70 टन ऊस काढणारा आमचा शेतकरी आता 110 टन ऊस काढायला लागलेला आहे. इतर पण पिकामध्ये आपण ते राबवू शकतो. फळबागा असतील, भाजीपाला असेल, यामध्ये देखील आपण त्याच्यामध्ये त्यांना मदत करू शकतो. 500 कोटी रुपये यंदा कृषी विभागाला
ह्या सगळ्या कामाच्या करता आपण दिलेले. मी सांगत हे होतो की कोकणाला इतरांच्या तुलनेने मिळत नाही. कोकणात काय, वादळाला आंबा त्या ठिकाणी अडचणीत आला, आंब्याला मदत करा. काजू कधीतरी अशा 2-3 पिकाच्या पुरतं. एक तर आपली खाचरं, छोटी छोटी खाचरं, त्याच्यामध्ये म्हणावाचं उत्पन्न पण निघत नाही. आणि त्याच्यामुळे आदिती पण मला सांगत होते की दादा इतक्या मोठ्या प्रमाणावर इथल्या लोकांचं स्थलांतर होतं, ते स्थलांतर होऊ नये म्हणून खासदार साहेब प्रयत्न करतायत. चांगल्या चांगल्या कंपन्या ज्या इथल्या जे निसर्ग सौंदर्याची उधळण माझ्या कोकणवर झालेली आहे त्याला कुठेही धक्का न लावता आपल्याला कसं त्याच्यातनं काम करता येईल हे आम्ही सगळेजण बघत असतो. आदरणीय पवार साहेबांनी पण मला आठवतंय 1995ला शिवसेना आणि भाजप सत्तेवर आली. एनरॉन अरबी समुद्रात जाऊन बुडवणार. आम्ही सांगून दमलो, अरे एनरॉननी पोल्युशन नाही होत. काही म्हणले नाही, आता नारळाच्या बागा जळून जाणार, आंबा आता पिकणारच नाही, आता इथं वाळवंट होणार. अरे राजकारणाच्या ठिकाणी करू ना. आज एनरॉनचा प्रकल्प आला, कुठलं काही झालं. उलट आता गॅसची किंमत वाढल्यामुळे त्याच्यातनं तयार होणारी वीज ही थोडीशी, पण तो पूर्णपणे पर्यावरणाला मदत करणारा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये देखील एक प्रकल्प त्यावेळेस तटकरेची 10,000 कोटी रुपयाचा आपण आणू पाहत होतो वीज निर्मितीचा, न्यूक्लिअर पासून त्या ठिकाणी वीज तयार करण्याचा, तोही आणून पाडला. जर तुम्हाला मुंबईला जायचं थांबवायचं असेल तर इथं प्रकल्प आणायला नको का? एक गोष्ट तुमची मान्य आहे, ती आम्हालाही पटते, कारण आम्ही पण महाराष्ट्रातलेच आहोत, की इथल्या निसर्गाला कुठं ठेच लागता कामा नये, तिथं कुठं नवीन समस्या निर्माण होता कामा नये. आणि म्हणून इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही सगळी भूमी, त्याचा उल्लेख आदितीनं केला, त्याचा उल्लेख तटकरे साहेबांनी केला. निसर्ग सुंदर आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला हा माझा तळा आणि ह्या तळ्याचा सगळा परिसर आणि इथूनच जवळ असलेला तळागड किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळामध्ये टेहळणी आणि संरक्षणाची महत्वाचं एक केंद्र होतं. हे पण आपल्याला विसरता येणार नाही. अशा ह्या सगळ्या गोष्टी इथं निसर्गाने भरभरून दिलेल्या आहेत आणि इतिहासाने देखील ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे त्याच्यात एक काम करून दाखवलेलं आहे. म्हणूनच तशा प्रकारच्या नोंदी हे आपल्याला सगळ्यांना पाहायला त्या ठिकाणी मिळतात. हे पण आपल्याला विसरता कामा नये. मित्रांनो, तळगड किल्ल्याच्या साक्षीनं कोकणातील हिरवीगार शेती असतील, निसर्ग सौंदर्याने आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळं तळा आज प्रगतीच्या वाटेवर, नव्या वाटेवर पाऊल टाकतंय. त्याकरता खूप जणांचं योगदान आहे. त्याची बरीचशी माहिती खासदार साहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आज जो काही प्लॅन नगरपंचायतीचा 8 कोटी रुपयाचा प्लॅन पण चांगला केलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये मला जरा बारकाईनं कन्स्ट्रक्शनमध्ये माहिती घ्यायची सवय. G+3 अशा प्रकारची ती इमारत आहे. तिथं काही आमचे छोटे गाळेधारक आहेत, त्यांनाही वारेवर सोडून चालत नाही, त्यांचीही व्यवस्था करावी लागते. आणि त्याच्यामुळे आदिती तटकरे असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, त्यांची सगळी टीम असेल, यांनी हे सगळं काम करत असताना साधारण 10-11 गुंठे फक्त तिथं जागा आहे. मी भूमिपूजन टिकाव टाकत असताना विचारत होतो की बाबा काही करून आपल्याला चंद्रकांत रोडे म्हणून आपले उपाध्यक्ष आहेत, त्यांना म्हणत होतो की दुसरी कुठं जागा नाही का, कारण इमारत झाल्यावर 50 वर्ष इमारत टिकणार आहे आणि त्याच्यामुळं अशी कुठं पटांगणात घेता येईल का. पण त्यांनी सांगितलं नाही, आम्ही बरीच जागा बघितली, आम्हाला दुसरी जागा काही तशा पद्धतीनं उपलब्ध झाली नाही आणि त्याच्यामुळे त्या 10-11 गुंठ्यामध्ये हे बांधकाम होणार आहे. आणि त्या इमारतीचं एकूण क्षेत्रफळ हे साधारण मला वाटतं 17,500 स्क्वेअर फीट आहे आणि त्याच्यामध्ये दुकान गाळ्यांच्या करता 2,560 स्क्वेअर फीट एवढं आपण बांधकाम 25 दुकानाचे गाळे तिथं केले जाणार आहेत. त्या प्लॅनमध्ये पण खाली दाखवलेले दुकानाचे गाळे, की आत्ता जे गाळेधारक आहेत त्यांना ते सगळं झाल्यानंतर ते गाळे पुन्हा हस्तांतरित करायचे. अशाही पद्धतीचा काम नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी यांना त्याने आदितीनं आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केलेलं आहे. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. 2 आणि 2 4 कोटी रुपये
आदितीनं आणलेले आहेत. अजून 4 कोटी रुपये मिळायला पाहिजेत. बहुतेक आज टिकाव टाकायला अर्थमंत्र्याला त्याच कारणाकरता बोलायला दिसतंय, कारण अर्थमंत्र्यांनी टिकाव टाकल्यावर अर्धवट काम रिटून कसं चालेल. त्यामुळे ते राहिलेले 4 कोटी रुपये तुम्ही काम कॉन्ट्रॅक्टर मगाशी मला भेटला होता, त्यांनी काम वेळेमध्ये करावं. इथं कातळच आहे, इथं काही पाया, आमच्याकडे काही भागामध्ये ब्लॅक कॉटन सॉईल असते, अक्षरशः 8-8, 9-9, 10-10 फूट जावं लागतं. काही ठिकाणी पायलिंग घ्यावं लागतं. तशी परिस्थिती तुमच्या इकडे नाहीये आणि त्याच्यामुळे पाया पण जास्त घ्यावा लागणार नाही. गरजेपुरता घेतला जाईलच. ते आरसीसी डिझायनर किंवा संबंधित स्ट्रक्चरल ऑडिट करणारी लोक ते पाहतील. बांधकामचे संबंधित आमचे पीडब्ल्यूडीची टीम त्याच्यामध्ये लक्ष देईल. पण मी आपल्याला एक सांगतो, आई चंडिका देवीच्या साक्षीने सांगतो की हे काम आदिती तुम्ही वेळेमध्ये करा. हे काम निधी करता रखडले अशी मी वेळ येऊन देणार नाही. नवीन अर्थसंकल्प मी आता सादर करणार आहे. फेब्रुवारी 23ला आमचं अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या वर्षाच्या करता 4 कोटी रुपये राहिलेले देखील तुम्हाला देण्याची व्यवस्था ही केली जाईल, जेणेकरून ते काम पूर्ण होईल. पण ते काम पूर्ण झाल्यानंतर तिथं बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी, तिथं बसणाऱ्या नगरसेवक नगरसेविकांनी, अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, आमची तळा नगरपंचायतीच्या भागातनं जर कुठला नागरिक आला तर त्याचं काम एकतर त्याला हेलपाटा लावायला लावू नका. त्याचं योग्य काम असेल तर ताबडतोब ते काम त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण करून द्या. आमच्या मायमाऊलींना पण तिथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये अशा पद्धतीचा प्लॅन या सगळ्या एकंदरीत इमारतीचं बांधकाम करत असताना यांनी केलेला आहे. त्याबद्दल देखील या सगळ्यांचं अभिनंदन करतो. कामाचा दर्जा चांगला ठेवा. अतिशय उत्तम अशा प्रकारची इमारत बांधा, कारण इथं पाऊस भरपूर असतो. उद्याच्याला मी बऱ्याच ठिकाणी बघतो इथं इमारती होतात, चांगल्या चांगल्या इमारती होतात आणि मग टॉपला पत्र्याचं शेड मारली जाते, का तर गळू दे म्हणून. आता इतक्या मोठ्या प्रमाणावर वॉटरप्रूफिंगचं नवीन नवीन गोष्टी बाजारात आलेल्या आहेत आणि त्याचा देखील वापर करून इथं पूर्णपणे कुठेही तिथं निचरा होणार नाही, लिकेजेस राहणार नाही अशा पद्धतीची ही वास्तू ही ह्या आमच्या तळ्याच्या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी उभी राहावी अशी प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि त्याचबरोबर इथं एक मोदी तलाव हा देखील झालेला आहे. तुम्ही किती हुशार लोक आहेत. तो मोदी 2014ला आले, पण त्यावेळेस मोदी तलाव नाव ठेवलेलं आहे. पण मला नंतर सांगितलं आदितीने तसं नाही, की पूर्वी इथं मोदी नावाचे मोठे व्यापारी होऊन गेले आणि त्यांच्या नावाने ते ओळखलं जातं. पण त्यावेळेस ते मोदी होऊन गेले. आता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मोदी साहेब आहेत. त्याच्यामुळे सांगताना नवीन माणसाला असं वाटेल किंवा मोदी साहेबांचं नाव दिलं, हरकत नाही. त्याच्यामध्ये त्याच्यातही आपण समाधान मानलं पाहिजे. पण अशा पद्धतीनं ही तळ्याची माझे सगळे सहकारी, इतर पण गोष्टी आमच्या उपनगराध्यक्षांनी सांगितल्या, चंद्रकांत रोडेंनी, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, आम्हाला असं करा, आम्हाला तसं करा. जरा दमाने जावा ना, कुठं फास्ट निघालं. हे पहिल्यांदा 8 कोटी जर ग्रामपंचायत असती तर कधी 8 कोटी मिळाले असते का हो. आता उठता उठता लगेच तटकरे साहेबांनी सांगितलं, आई चंडिका देवीच्या करता काहीतरी द्यावं लागेल. आता त्याच्या जीर्णोद्धाराच्या करता 1 कोटी रुपये सध्या त्या ठिकाणी देतो. खरं मी आतमध्ये गेलो, सगळं चांगलं आहे. आता काय तिथं करायचंय कोणाला माहिती. जीर्णोद्धार करायचा, उगीच पैसे मिळतात म्हणून वायफळ खर्च करू नका, गरजेचा खर्च जरूर करा. इथं येताना भाविकांना अजून काही सुविधा करणं, आधी ते मला म्हटली दादा हा हॉल पण आम्ही करून दिलेला आहे, त्याच्यावर हॉलचं काम झालेलं आहे. अजून काही त्रुटी असतील, स्वच्छतागृह करायचं असेल, आता महिलांचं जाणं येणं वाढलेलं आहे, तिकडे दिसतंय स्वच्छतागृह, पण पडदा लावून त्याला झाकलेलं आहे. त्याच्यामुळं काही दिसायला खराब आहे म्हणून झाकलंय का चांगलं आहे तर दाखवलं का नाही. कार्यक्रमामध्ये स्वच्छतागृह दिसू नये म्हणून झाकलंय. आता सकाळी तर तिकडे गेल्याशिवाय भागतच नाही तरी झाकायचं, हे कितपत योग्य आहे. बरं, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु मित्रांनो, त्याच्यातनं ज्या सुविधा तुम्हाला पाहिजे त्या उद्याच्या काळामध्ये देखील, आत जरा गेलो ना की आज जे कॉलम आहेत ना ते असे काळे काळे आहेत, जरा आतमध्ये स्वच्छ असा प्रकाशाचं रिफ्लेक्शन होईल अशा काही गोष्टी करा. त्याच्यात आदिती तू पण त्यांना सांग, बाकीच्यांनी पण लक्ष घाला. आणि जे आपलं ग्रामदैवतच आहे ना, जे ग्रामदैवत आई चंडिका देवी, त्यांचं ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्यात
त्या व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करून घ्या अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना करतो. काम मात्र दर्जेदार करा. कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा होता कामा नये ही माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती राहणार आहे. याच्याही बाबी मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देतो. मित्रांनो, तळगड किल्ल्याच्या साक्षीनं ह्या ज्या काही गोष्टी आपण घडतोय त्याच्यामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे की आता आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन प्रयत्न हा आहे की कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी ह्या सगळ्या बेल्टमध्ये इव्हन पालघरपर्यंत निसर्ग सौंदर्य, समुद्र किनारा, प्रचंड मोठी हिरवीगार झाडी, चांगल्या पद्धतीनं पावसाळा पडताना जे धबधबे आणि ह्याच्यातनं आमचा पर्यटक आकर्षित होतो. आणि म्हणून ह्या भागामध्ये अनेक महत्त्वाची कामं माझ्याकडनं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडनं, एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडनं आदिती मागं लागून त्या ठिकाणी करत असते. आज ही जे काही आपण करतोय, मला मगाशी सांगण्यात आले 26 जून 2025ला इथली तळा नगरपंचायतीची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली 2015ला. आणि मला वाटतं 6 महसुली गावांची बनलेली ही सगळी नगरपंचायत आहे. तशी बघितलं तर छोटीच नगरपंचायत आहे. काल मी पुण्यामध्ये एका प्रभागामध्ये सभेला गेलो होतो, बाणेरला. 4चा प्रभाग आहे. 4च्या प्रभागाची मतदार संख्या किती असेल? 1.5 लाख मतदार 4 नगरसेवकांच्या प्रभागात आहे. तटकरे साहेब, ज्यावेळेस आपण राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यावेळेस आपल्या सावंतवाडी मतदारसंघाची पण मतदार संख्या 1.5 लाख नव्हती, 1 लाख होती. 1 लाख होती. तिथं आमदार निवडून प्रवीण भोसले, नंतर दीपक केसरकर वगैरे हे लोक तिथं प्रतिनिधित्व करतात. अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती. इतकं बदलत चाललंय, लोकसंख्या इतकी वाढत चाललेली आहे. आज ह्या कार्यक्रमाला मला कोणी सांगितलं 6-7 हजार इथली मतदारांची संख्या आहे. या माझ्या लाडक्या बहिणी तर एवढ्या संख्येने आलेल्या आहेत. आणि तुम्ही पण लाडक्या भावांच्या पेक्षा बहिणींची संख्या जास्त आहे, त्याबद्दल धन्यवाद. कदाचित आदितीचा कार्यक्रम असल्यामुळे आला असाल, कारण तिनं एक चांगली योजना आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या करता आणलेली आहे. आम्ही पण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्टीची विनंती राहील. मित्रांनो, आता इथून पुढच्या काळामध्ये ज्याचा उल्लेख आमच्या तटकरे साहेबांनी केला, CIIT, वेगवेगळ्या प्रकारचं आपण ITIचं शिक्षण घेतो, पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेतो, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतो, अनेक प्रकारचे शिक्षण घेतो. परंतु आता CIIT, टाटा कंपनी आणि राज्य सरकार हे मिळून तरुणींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता आता ज्या शिक्षणाची गरज आहे ते शिक्षण आपण तिथं देण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये सर्व राज्यातल्या 36च्या 36 जिल्ह्यांमध्ये CIIT हे निर्माण करतोय. आता रत्नागिरीला काम चाललंय, रायगडला काम चाललंय. रायगडचं आमच्या आदितीने खूप आग्रह करून ते मंजूर करून घेतलंय. मेडिकलचं कॉलेजचं काम आपल्या रायगडमध्ये चाललेलं आहे. आपल्या इथं इतर पण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या बाबतीमध्ये कामं चाललेली आहेत. ती सगळी कामं नीटपणे व्हावीत अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. मी स्वतः आढावा घेत असतो, हे पण दर 15 दिवसाला त्याला आदिती पण येत असते. आणि त्याच्यातून आपण रायगड जिल्ह्याच्या करता विकासाच्या दृष्टीनं काय काय करता येईल, मग शासन त्याबद्दल कटिबद्ध आहेच, ती आमची नैतिक जबाबदारी आहे. रेवस्ते रेड्डी सागरी मार्ग, त्याच्यातून पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढावं. वसई ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर, शिवडी आणि नावाशेवा यांना जोडलेला जो अटल सेतू आपण केला, तिथं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते आता सुरू झालेलं आहे, त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय. नवी मुंबई इथं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ एज्युकेशन हब हे आपण करतोय, त्याचा फायदा माझ्या कोकणवासियांना होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना जो काही महत्त्वाचा प्रकल्प रोहा इथं आम्ही करतोय तो कौशल्यवर्धक केंद्र जे CIIT हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळामध्ये आवश्यक राहणार आहे. मी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सांगतो, पूर्वी साक्षर निरीक्षण, नंतरच्या काळामध्ये संगणक आला, संगणक चालवायला आपल्याला शिकावं लागलं. आणि आता AIचा वापर करायचा मोठा प्रयत्न जगाने ते मान्य केलेला आहे.
आणि सगळ्या क्षेत्रामध्ये याचा वापर करतोय. तुमची माझी पुढची पिढी त्याच्यामध्ये तरबेज असली पाहिजे याकरता देखील आपण प्रयत्नशील आहोत. आणि हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आगामी काळामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर आवश्यक ठरणार आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील माझे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. दरवर्षी काही हजार मुलं मुली त्याच्यातून बाहेर पडणार आहे. त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होणार आहे. या केंद्रातनं आपला साधारण 3-3.5 हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल. आमचा हाच प्रयत्न आहे. हे स्थलांतर थांबलं पाहिजे. मुंबईमध्ये देखील खूप आता गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे. का मुंबईला जातात तर रोजगाराच्या निमित्तानं जातात, नोकरीच्या निमित्तानं जातात, आपल्या मुलामुलींना चांगल्या दर्जेदार शिक्षण मिळेल म्हणून जातात. त्या सुविधा आपण आपल्या भागामध्ये निर्माण करण्याच्या करता आपण पावलं उचललेली आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्यात जेणेकरून ह्या सगळ्या आपल्या परिसरामध्ये आपल्या बापदाद्यांनी हे जे काही उभं केलेलं आहे ते पुढच्या पिढीनं देखील इथंच थांबवून त्याचा सगळ्यांचा आनंद घेतला पाहिजे. ही त्याच्या पाठीमागची आमची सगळ्यांची इच्छा आहे, भावना आहे. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. अधिक बोलून मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की आज केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा आणि देश पातळीवर मोदी साहेब देशाचा विकास करण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतायत. हे करत असताना जगामध्ये तुमचा माझा भारत हा वरच्या क्रमांकावर राहिला पाहिजे. आर्थिक क्षेत्रामध्ये देखील आणि इतर क्षेत्रामध्ये देखील अशा प्रकारचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. अर्थव्यवस्था देखील आपली उद्याच्या काळामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याही करता आपल्याला नुसतं भाषणात सांगून चालणार नाही. प्रत्येकाने आपापल्या परीनं त्याच्यामध्ये मेहनत घेण्याची गरज आहे. ती मेहनत आपण सगळेजण घेऊ. ती मेहनत घेत असताना तुम्हाला जे काही पायाभूत सुविधा लागतील ते देण्याचं काम खासदार सुनील तटकरेजी करतील, आपली आदिती तटकरे करतील, मी त्या ठिकाणी करील, आपलं महायुतीचं सरकार तुम्हाला त्या बाबतीमध्ये करेल. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो. मला वाटतं 2026ला का 27ला तुमची निवडणूक आहे, 27ला. त्याच्या आत आपलं हे सगळं म्हणजे बिल्डिंग पूर्ण चंद्रकांत रोडे आणि माधुरीताई घोलप हे सगळं झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम कॉन्ट्रॅक्टर पण आलंय का इथं, मगाशी भेटला होता कुठं, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला पण सांगा चांगल्या पद्धतीचं काम कर. गावकऱ्यांनी पण, ग्रामस्थांनी, नागरिकांनी पण त्याच्यामध्ये, तुम्ही आहे ना कॉन्ट्रॅक्टर, करा चांगलं काम. त्याच्यामध्ये परत आम्ही दोरी वळंब्यात काम बघतो, नीटपणे काम करा. त्याला पाणी मारणं, क्युरिंग करणं, खडी चांगली वापरणं, वाळू चांगली वापरणं, सिमेंट चांगलं वापरणं, स्टील चांगलं वापरणं, कुठंही हलगर्जीपणा होऊन देऊ नका. तुमचे पैसे वेळेमध्ये मिळण्याची जबाबदारी आमची आदित्य आणि आम्ही सगळे घेऊ. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. आणि आपण पण सर्व नगरसेवकांनी तिथं बारकाईनं लक्ष द्यावं. फार बारकाईनं कुठं काय अडचण आणली तर दूर करावं, कारण रस्त्यावरच काम आहे. नाहीतर रस्त्यावर खडी वाळू पडली तर लोक जाता येतं म्हणतील कधी काम व्हायचं आणि काय व्हायचं. त्याच्यामुळं म्हणजे इथले तुम्ही सगळी लोक चांगली आहेत. बाकीकडे मला त्रास होतो. बाकीकडे मी गेल्यानंतर लोक म्हणतात दादा ज्यांचं काम करतोय त्यांचाच त्रास आहे. म्हणलं का रे बाबा, ते म्हणतात खडी माझ्याकडनंच घेतली पाहिजे, खोदाई मलाच दिली पाहिजे, वाळू माझ्याकडनंच घेतली पाहिजे. परंतु इथले लोक फार हुशार आहेत. हे कुठल्याही प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला, कुठला आहे तो कॉन्ट्रॅक्टर, संभाजीनगर लांब आला तिकडं, मराठवाड्यात ना आला. चांगलं काम करा. मराठवाड्याचं नाव इथं कोकणवासियांनी काढलं पाहिजे असं काम कर. आणि आम्हालाही वाटलं पाहिजे की परत तिथं काम द्यावं. नाहीतर म्हणजे तुझ्या हातात येतं मराठवाड्याचं नाव त्या ठिकाणी वाढवायचं का आणखीन काय करायचं त्या पद्धतीनं कर. PWD बघणार आहे ना नगरपालिका स्वतः, मग काय, मग आता माधुरीताईंनाच बघावं लागणार आहे सगळं. माधुरीताईंच्या जोडीला आमचे चंद्रकांतजी आहेत, ज्यांच्या नावात पण चंद्र आहे आणि सगळंच काही आहे. पण तुम्ही बघाल ना चांगलं. हा, मला आल्यापासून बघतो एकदम ऍक्टिव्ह आहे. सारखं काहीतरी चाललेलं असतं. सारखं
पण चांगली गोष्ट आहे चंद्रकांतराव, असंच माणसाने एक उत्साही असलं पाहिजे. उत्साह असला तरी आम्हालाही बरं वाटतं की चला आपण जे देतोय ते चांगल्या कामाच्या करता देतोय, तशा पद्धतीने हे काम करा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करीन. इतर पण काही बाबी आमच्या आदितीनं आणि तटकरे साहेबांनी इथं उपस्थित केलेल्या आहेत, तर त्यांच्याशी बोलून पुढच्या पण गोष्टीला कुठं कुठं कशा पद्धतीने मदत, मग ते किल्ले गड किल्ल्याच्या बद्दलचा उल्लेख झाला, पुरातत्व विभाग केंद्राकडून राज्याकडे घेण्याचा हे झाला, चर्चा म्हणजे मुद्दा मांडला, असे काही अनेक मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले. परंतु अंडरग्राऊंड ड्रेनेज नसेल झालं ना, अंडरग्राऊंड ड्रेनेज नसेल, आपण टप्प्याटप्प्याने आपल्याला अंडरग्राऊंड ड्रेनेज वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, परंतु स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. आणि हे जे काही 5 वर्षाच्या करता माधुरीताईंना, चंद्रकांतजींना आणि सगळ्या टीमला तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली होती, त्या 5 वर्षाच्या काळामध्ये ह्या सर्वांनी बरंच काही माझ्या तळा नगरपंचायतीच्या परिसरामध्ये करण्याचा मनापासूनचा प्रयत्न केलेला आहे. पुढं पण ते तशाच पद्धतीनं त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतील. आपण त्यांच्याकडे लक्ष द्या, मग मी तुमच्याकडे लक्ष देईन, अशा पद्धतीनं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर नगराध्यक्ष माधुरीताई